पुष्पम फलम तोय. आज कळसाध्याय सर्व करण्यासाठी आपण आवरण आले आहोत. 13 तारखेपासून चालू झालेला हा ग्रंथ. तुम्ही देवाला काय वाचा हे महत्वाचं आहे. तुमची शुद्ध नाही तुझी भावना, देवा कोठे आहे साधना. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी ठाई चवळ सुनी करा एक चिंतन आवडी आनंद आला. सगळ्यात महत्वाचं काय आहे तर तुम्ही कोणत्या धातू दिवा लावला याला महत्व आहे. तुम्ही तो लावला पाहिजे, तुम्ही ते सत्कर्म केलं पाहिजे, तुम्ही त्या असणाऱ्या जीवेश्वराचं नाव आपल्या मुखामध्ये धारण केलं पाहिजे. एवढीच एक अपेक्षा संत रामदास महाराजांना आत्री ऋषींच्या आशीर्वादामुळे आपल्याकडनं त्यांनी केली. बोला महाराज. प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरती या ठिकाणी संशय घेतो आणि संशयाची काजळी ही माणसाला अधोगतीला घेऊन जाते. पण संस्कृत आणि प्राप्त वेगळे नाही. हरी हरा नका करू भेद. महादेव आणि विठ्ठल एकच आहे. स्वतः त्या ठिकाणी त्या पंढरी पांडुरंगाच्या परमात्म्याच्या डोक्यावरती पंढरपुराला सगळ्यांनी पाहिलं. कोणाची पिंड आहे? महादेवाची. म्हणून संशय घेऊ नका. निसंशय होऊन आपण या ठिकाणी संस्कृत असो प्राकृत असो जे काय असो वाचा तर वाचा. ग्रंथ हेच गुरु आहे. ग्रंथ हेच या ठिकाणी जीवेश्वर भगवंत आहेत आणि त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. जर तुम्ही नास्तिक असतात, विश्वास ठेवला नाही तर तो भगवंत, तो ग्रंथ, तो संत आपल्यावरती कृपा करत नसतो. म्हणून कसल्याच प्रकारचा संशय मनामध्ये बाळगू नका. साक्ष संकटाची सांगतो. साक्ष महत्वाचे. जसे या ठिकाणी आमचे श्रीराम महाराज जाधव या ठिकाणी आलेले आहेत. साक्ष रामानंद स्वामी आपल्या पीठला आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या पुरीत पावन झालेल्या चरण कमलांनी तो वासनारा मुरलीधर मठ या ठिकाणी पवित्र आहे. आपला जीवेश्वर मठ सुद्धा इथं सुद्धा अनेक थोर साधू संत येऊन गेले आहेत. साक्ष महत्वाची. कोर्टामध्ये साक्ष महत्वाचे आहे. आपण बघतो एखादी वस्तू घेत असताना राजावर कोणी 100 रुपये उसने घेतले तर त्या ठिकाणी आमच्या आता भागवत महाराजांना सांगितले जर सर्व नाही दिले तर राजा हो मी देतो. याला साक्ष म्हणतात. आईची शपथ घेऊन सांगतो मी जे बोलत ते खरं बोलतो की आपण व्यवहारामध्ये. बापाची शपथ का नाही घेत? तुम्ही घेताय का? केलं घेताय का? आपण पण लहानपणी कोणाची शपथ घेतली? बायकोची नाही घेतली, मुलाबाळाची नाही घेतली. आईची का घेतली? का घेतली? कारण आईवर आपला विश्वास आहे. सगळ्या जगाचा आईवर विश्वास आहे. आणि जिने जन्म दिला तिच्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आधी जगवते ती भूमाता, जन्म देते ती माता. म्हणून स्वतः या ठिकाणी संत रामदास महाराज म्हणतात माझ्यावर विश्वास ठेवू नका. विश्वास कोणावर ठेवा? त्या शंकरावरती ठेवा. शंकर त्या ठिकाणी साक्षी आहे आणि त्याच्यामुळे हा ग्रंथ नाही तर साक्षात जीवेश्वर भगवंत आहे. ग्रंथ नाही तर साक्षात महादेव आहे. ग्रंथ नाही तर साक्षात पार्वती माता आहे. बोला माता. जोपर्यंत माणसाला चमत्कार होत नाही तोपर्यंत माणूस नमस्कार करत नाही. म्हणून भानुदास महाराज सांगू लागले की मला दृष्टांत झाला आणि दृष्टांत झाल्यानंतर भगवंताने सांगितलं. आपल्या सगळ्यांना श्रुत आहे. घरासाठी आपण पिल्लर बांधतो, घरासाठी आपण खांब वापरतो, पण खांबासाठी मंदिर बांधतो. जगात सागर सागो गगन गौरव पण एकच एक उदाहरण आहे ते म्हणजे नेवासा या ठिकाणी असलेलं ज्या खांबाला टिकून असलेले संत ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वरी लिहिली, पुढी लिहिली सच्चिदानंद बाबाने. चमत्कार झाला की नाही सगळ्याला ती कथा माहिती. वेळेच्या बरोबर पुढे जात आहोत. म्हणून सगळ्यात महत्वाचं काय तर आपला विश्वास असणं हे गरजेचं आहे. विश्वनाथाचा हात धरलेला सांगितलं हे करा तुम्ही. ही जबाबदारी तुमच्यावरती आहे. तुम्ही काय करा हा संस्कृत ग्रंथ प्राकृत भाषेमध्ये करा जेणेकरून सर्वसामान्य प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी त्याचा अर्थ कळेल. प्रत्येक